नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 8 नोव्हेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप छान दाखवलेला आहे. काय होतं की इकडे जीवा आता नंदिनीच्या हातावरती मेहंदी काढतो आणि त्याने एकदम अशी सिंपल मेहंदी काढलेली असते. तर जेव्हा नंदिनी डोळे उघडून ती बघते तर तेव्हा ती खूप नाराज होते आणि म्हणते, "मी काय लहान मुलगी आहे का तुम्ही अशी मेहंदी काढली माझ्या हातावरती?" तर तेव्हा जीवा आता तिला एकदम छान प्रकारे सगळं काही समजावून सांगतो आणि त्यानंतर मात्र जेव्हा नंदिनी कन्व्हिन्स होते आणि तेव्हा तर तिला ती मेहंदी खूप आवडते आणि त्या मेहंदीच्या ती प्रेमातच पडते. आणि दुसरीकडे इकडे आता पार्थ काव्याला खेचत खोलीमध्ये घेऊन येतो आणि तिला सर्व काही इतकं बोलतो म्हणजे काव्याला सुद्धा ते सगळं काही पटतं. कारण पार्थ तिला सांगतो, "मी अभ्यासाच्या बाबतीत खूप सिरियस आहे आणि तुम्ही लाल दिव्याच्या गाडीमधून फिरावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याच्यावरती फोकस करा." तर तेव्हा काव्या सुद्धा त्याच्या गोष्टीला होकार देते. तर त्यानंतर जेव्हा आता इकडे म्हणजे काव्या नंदिनी आणि काव्याची जी कॉमन ज्वेलरी असते ती घेऊन नंदिनीकडे गेलेली असते. तर तेव्हा ती बघते की जीवाने नंदिनीच्या हातावरती जी काही मेहंदी काढलेली असते ती बघून नंदिनी तर खूप आनंदित असते आणि तेव्हा काव्या तर आता देवाकडे प्रार्थना करते की देवा या दोघांचं वर्तमानामध्ये माझा भूतकाळ येऊ नये. आणि नेमकं तेव्हा म्हणजे नंदिनीने तिला गिफ्ट काढायसाठी सांगितलेलं असतं कपाटावरून. तर तेव्हा ते हँडमोल्डच नंदिनीच्या हातामध्ये पडतं आणि तिची मेहंदी खराब होऊन जाते आणि आता काव्य खूप टेन्शन मध्ये येते. आणि इकडे तर चक्क पार्थ आणि जीवा बोलत बसलेले असतात. तर तेव्हा पार्थ जीवाला म्हणतो, "आपण जी शाहूवाडीची जमीन आहे ना आपली, जी तुझ्या नावावरती आहे ती आपण बघायला जाऊयात कारण माझं तिकडे एक काम आहे." आणि असं त्यानं बोलल्यानंतर आता जीवाच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली आहे कारण त्याने तर ती जागा विकलेली असते. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी जीवाच्या आजीचा वाढदिवस असतो आणि तेव्हा मानिनी जीवाला म्हणते की "अरे जीवा, आपण ना आता तुझ्या आजीचा उद्या वाढदिवस आहे तर तो साजरा करायसाठी आजीच्या सगळ्या गोष्टी आपण तिथे ठेवणार आहोत आणि तेव्हा तू सुद्धा तो आजीचा जो काही हार आहे तुझ्याकडे तो सुद्धा ठेव." तर असं बोलल्यानंतर आता जीवाला पण याच्यापेक्षा खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण जीवाने तो हार सुद्धा आनंद निवाससाठी विकलेला असतो. तर मित्रांनो आजच्या भागाला आपण चला सुरुवातीपासून बघूयात. आता स्वयंपाकघरामध्ये या दोघीजण मिळून कढी पकोडे करत असतात. इतक्यातच आता मागून पार्थ येतो आणि त्या दोघींच्याकडे बघून तो खुश झालेला असतो आणि तो मनात म्हणतो, या दोघी तरी काहीतरी करत आहेत स्वयंपाकघरामध्ये आणि खुश सुद्धा दिसत आहेत. पण याच्यामुळे काव्यांचा अभ्यास तर सफर होईल आणि नाही नाही हे अजिबात चालणार नाही. यासाठी ना मलाच वाईट व्हावं लागेल. पण मी होईन. आनंदाच्या 4 क्षणासाठी काव्याचं मोठं एम मागे पडू देणार नाही. या कारणासाठी आता तो वाईट होतो आणि आता अखेर पुढे येतो आणि रागारागाने काव्याला म्हणतो, "काय करताय तुम्ही इथे?" तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, "काय हे तुम्ही कशासाठी आलात इथे? तुमच्यासाठी तर सरप्राईज करत होतो आम्ही." तर पार्थ रागारागात तिला म्हणतो, "सरप्राईजची नाही तर तुम्हाला अभ्यासाची गरज आहे. चला ते आई करेल." तर तेव्हा मानिनी पार्थला म्हणते, "अरे पार्थ, करू देत रे तिला, असं काय करतोयस? अरे तुझाच आवडता पदार्थ करते ती आणि खरं सांगू का तिने लेक्चर अटेंड केलेला आहे, तिला ब्रेकची गरज आहे." तर पार्थ तिला म्हणतो, "ब्रेक ना 5 मिनिटांचा असतो आणि हे करायला ना खूप वेळ जाईल." आणि काव्याला म्हणतो, "हात धुवा चला." तर मानिनी आता काव्याला म्हणू लागते, "बरं जा बाई, अभ्यासाच्या बाबतीत तो ऐकणार नाही, जा जा." तर चक्क आता पार्थ तिच्या हाताला धरतो आणि तिला खेचत जाऊन हात धुवायलाच लावतो. तर काव्या बोलत असते, "अहो काय चाललंय हे?" आणि त्यानंतर आता पार्थ तिच्या हातामध्ये टॉवेल देतो आणि हात पुसा आणि चला असं बोलत असतो. तर काव्या त्याला म्हणते, "अहो काय हो, किती हट्ट करता तुम्ही?" आणि मानिनीला म्हणते, "काकू तुम्ही तरी सांगा." तर पार्थ तिचा हातच धरतो आणि म्हणतो, "चला तुम्हाला अभ्यासाची गरज आहे, ते आई करेल." असं म्हणून तिला आता तो खेचत घेऊन जाऊ लागतो. तर मानिनी हसत असते आणि पार्थ आता काव्याला घेऊन गेलेला असतो. तर इकडे मानिनी हसत हसत मनात म्हणते, "पार्थ ना अभ्यासाच्या बाबतीत कोणाचंच काहीच ऐकत नाही." नाही पण ठीक आहे, इतक्या दिवसाने का होईना काव्या थोड्या वेळासाठी तरी स्वयंपाकघरामध्ये आली. बरं वाटलं मला आणि माझ्या पोरांना खरंच कोणाचीच नजर नको लागायला, असं ती आता इकडे मनात बोलत असते. तर इकडे आता या दोघांचा सीन दाखवलेला आहे, जीवा आणि नंदिनीचा. नंदिनी अजून सुद्धा डोळे बंद करूनच असते आणि जीवाला विचारते, "झाली का नाही अजून मेहंदी काढून?" तर जेव्हा म्हणतो, "हो झाली आहे, होत आली हां, पण तू डोळे उघडू नकोस हां." तर नंदिनी म्हणते, "अहो काय तुम्ही, केव्हापासून माझी उत्सुकता ताणून धरलेली आहे आणि मला ना माझ्या डोळ्यांनी सरप्राईज बघायचं आहे." तर जेव्हा आता म्हणतो, "एकच मिनिट आणि तुझं सरप्राईज रेडी आहे. आता तू डोळे उघडू शकतेस." असं तिला सांगतो. तर नंदिनी म्हणते, "नक्की का?" तर जेव्हा परत म्हणतो, थांब थांब, 1 मिनिट 1 मिनिट, असं नाही, थांबा मी काउंटिंग करतो." आणि तो म्हणतो 1 2 3 आणि डोळे नंदिनीने उघडल्या डॅन असं म्हणून तो खुश होत असतो. तर नंदिनी आता जेव्हा मेहंदी बघते तर तिला तर मोठा धक्काच
बसलेला असतो आणि ती एकदम नाराज झालेली असते आणि ती उठूनच उभा राहते आणि म्हणते, जीवा हे काय कसली मेहंदी काढली तुम्ही? तर जीवा तिला म्हणतो, आवडली ना तुला, आवडली ना? तर नंदिनी म्हणते, अहो अजिबात नाही आवडली. एकदम नाराज होऊन बोलत असते. म्हणते, अहो लहान मुलींच्या हातावरती काढतात तशी काढली तुम्ही मेहंदी. तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं काय बोलतेस तू? अगं मागच्या वर्षी ना मी पिहूच्या आणि श्रेयाच्या हातावरती ही अशीच मेहंदी काढली होती आणि त्यांना ना सॉलिड आवडलेली होती. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना आवडणारच ना तुम्ही काढलेली मेहंदी. मी काय पिहू आणि श्रेया आहे का? आणि तुम्ही हे काय काय करून बसलात? हे शॉक देऊन बसलात मला चांगलाच. असं म्हणून ती आता चक्क जीवाचा शर्टच आपल्या हातामध्ये घेते आणि तेव्हा जीवा जोराने ओरडतो आणि तिच्या हातातून शर्ट खेचून घेतो आणि तिला म्हणतो, अगं, आणि त्या शर्टवरती मेहंदीचा डाग सुद्धा लागतो. तर जीवा म्हणतो, अगं हे काय केलंस तू? टी शर्ट घाण केलास तू माझा. तर नंदिनी म्हणते, अहो का नाही करणार, तुम्हाला तुमच्या टी शर्टचं कौतुक आहे, पण तुम्ही माझे हात घाण केले त्याचं काय? माझ्या हातावर आता मेहंदी नसती ना जीवा, तर मी चांगले धपाटे घातले असते तुम्हाला जीवा. तर जीवा आता नाटक करू लागतो, म्हणतो, शे काही लोकांना ना माझ्या टॅलेंटची कदरच नाहीये आणि करेक्ट आहे, जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही, हेच करेक्ट आहे. तर नंदिनी त्याला म्हणते, अहो असं काही पिकवून विकाल तर कसं विकलं जाईल ते? आणि तुम्ही काहीही म्हणाल, मला ना तुम्ही काढलेली मेहंदी अजिबात आवडलेली नाहीये. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, का ही एकदम साधी आहे, सिंपल आहे म्हणून? अगं पण ना तुझ्यासाठी एकदम करेक्ट आहे ती चकाचक बाई, कारण तू सुद्धा ना एकदम साधी आहेस, सिंपल आहेस. आता ना हातावरती 10 चाबूक मेहंदी काढलेले हात जरी समोर आले ना तरी सुद्धा एकदम तुझा हात त्यामध्ये उठून दिसेल आणि शेवटी हात कोणाचा आहे? द ग्रेट नंदिनी देशमुख यांचा. तर असं तो बोलत असताना नंदिनी अजून चिडते आणि म्हणते, करा करा माझी मस्करी करा तुम्ही. आता असं या दोघांच्या मधलं चालू असतं. तर इकडे परत आता त्यांनी पार्थ आणि काव्यामधला सीन दाखवलेला आहे. पार्थ तर काव्याला खेचत खेचत खोलीमध्ये घेऊन येतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणत असते, अहो पार्थ तुम्ही हे काय करताय? सोडा मला. आणि त्यानंतर आता पार्थ तिला सोडतो आणि दरवाजा बंद करतो आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं? तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये अभ्यासामध्ये अडथळा येऊ नये म्हणून मी माझं कॉम्प्रोमाइज करतोय आणि तुम्ही काय करताय? पकोडे तळताय. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, आता असं म्हणताय तुम्ही, पण नंतर ना त्याच कडीवरती ताव माराल तुम्ही देशमुख, असं म्हणून ती हसत असते. तर पार्थ खूप सिरियस झालेला असतो आणि तो तिला म्हणतो, सिरियसली तुम्हाला हसायला येते? तर तेव्हा काव्या सुद्धा आता सिरियस होते आणि म्हणते, ठीक आहे ना, अहो मी ब्रेक घेतला होता छोटासा. तर पार्थ तिला म्हणतो, सेशन सुरू व्हायच्या आधी ब्रेक घेतला होतात का तुम्ही? आणि मग रिव्हिजन सेशनचं काय? असं तो आता लॅपटॉपकडे हात करून तिला म्हणतो. तर आता इकडे नंदिनी तर खूपच रागाला आलेली असते आणि जीवाला म्हणते, नाही मी आता हातच धुवून येते. तर जीवा आता तिचा हात धरतो आणि तिला म्हणतो, अगं थांब थांब, इकडे ये ना, असं म्हणून तिला आरशाच्या समोर घेऊन जातो आणि तिला म्हणतोय, बघ जरा हात की आरशाकडे कर आणि बघ. आणि तिला म्हणू लागतोय, बघ कसं असतं, म्हणजे नंदिनी सुद्धा लगेच आरशाकडे हात करते. तर जेव्हा म्हणतो, कसं असतं माहितीये का, मेहंदीची खरी गंमत ना ती ओलसर असताना नसते, ती सुकल्यावर ती काढल्यावर ना त्याची जादू कळते. आधी ना हलकासा केशरी, मग लालसर आणि मग ना गडद गडद होत जात, जेव्हा ना मग एकदम लाल होतो ना तेव्हा कळते मेहंदीची जादू, असं तो सांगत असताना आता नंदिनी त्या मेहंदीकडे एकदम आनंदाने बघू लागते. तर जेव्हा पुढे म्हणतो, मेहंदी ना नवरा बायकोंच्या नात्यासारखी असते. बरेच जण ना सुरुवातीला नात्याला जज करायला लागतात, मग त्यांच्या प्रेमाचा रंग गडद व्हायच्या ऐवजी त्यांच्या नात्याची मेहंदी ना फिकी पडत जाते. पण थोडंसं थांबलं, वाट पाहिली, थोडा पेशन्स ठेवला तर त्यांचं नातं सुद्धा मेहंदी सारखं उठून दिसतं, त्यालाही छान रंग चढतो. बघ हसलीस की नाही तू? आवडली ना मेहंदी? आणि असं तो बोलत असताना नंदिनी खरोखरच आनंदित झालेली असते आणि हसत असते. तर जेव्हा पुढे म्हणतो, मी ज्या हातावरती मेहंदी काढतो ना त्या हातावरची मेहंदी रंगतेच रंगते. तर तेव्हा नंदिनी आता त्याच्याकडे वळून बघते आणि म्हणते, अच्छा अशा किती मुलींच्या हातावरती मेहंदी काढलेली आहे तुम्ही? तर जेव्हा म्हणतो, काढल्या तर बऱ्याच मुलींच्या हातावरती आहे, पण ज्यांनी ना डोळे बंद करून माझ्यावरती विश्वास ठेवला ती तू ना पहिलीच आहेस, असं म्हणून तो आता तिच्याकडे बघून स्माइल करत असतो. तर आता नंदिनी त्याला म्हणते, आता ना सगळे प्रॉब्लेम्स मिटायला लागलेले आहेत. तर जेव्हा तिला विचारतो, काय? तर तेव्हा नंदिनी आता विषय बदलते, म्हणते, नाही नाही नाही, काय नाही काय नाही, साडीचा प्रॉब्लेम सुटला, मेहंदीचा प्रॉब्लेम सुटला. तर जेव्हा आता म्हणतो तिला, मग आता ज्वेलरी, तुझ्या ना आता साडीवरती ना मी मॅचिंग ज्वेलरी सेट करून देतो. आणि तुला सांगतो नंदिनी, असं तो म्हणत असताना नंदिनी त्याची कॉपी करते, म्हणते, मी मॅचिंग सेट करायला गेलो ना तर माझा हात कोणी सुद्धा धरू शकत नाही. तुला सांगतो, मी जर सोन्याच्या दुकानात जर कामाला लागलो ना तर एका दिवसात सगळं सोनं विकून दाखवेन, बरोबर ना? असं ती बोलत असताना आता जीवा तर हसू लागतो आणि म्हणतो, अगं काय ओळखायला लागलीस तू मला? तर तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्हाला ना खूप चांगलं ओळखून आहे मी, त्यामुळे ना प्लीज ज्वेलरीच्या नादी तर तुम्ही अजिबात लागूच नका. आणि असंही आता ना माझ्याकडे
ज्वेलरी नाहीच आहे. दिवाळीमध्ये ना मी सगळी काही ती काव्याला दिलेली आहे आणि म्हणते प्लीज थोडीशी हेल्प करा ना मला. काव्याकडे जाऊन तिला सांगा ना आमची जी कॉमन ज्वेलरी आहे ना ती मला हवी आहे म्हणून. तर तेव्हा जेव्हा थोडंसं अडकळतो आणि तिला विचारतो मी जाऊ? तर तेव्हा नंदिनी आपल्या हाताकडे बघते आणि म्हणते कारण काय आहे ना आणि परत म्हणते बरं ठीक आहे मी पटकन जाऊन येते. तर जेव्हा तिला म्हणतो थांब थांब अगं 1 मिनिट तू जर गेलीस तर ती ज्वेलरी आणणार कशी आहेस? मेहंदी नाही का खराब होणार? अगं माझी सगळी मेहनत वाया घालवशील असं म्हणून तोच आता तिथून निघून जातो. तर नंदिनी आता आपल्या मेहंदीकडे बघू लागते आणि म्हणते काही पण म्हणा पण पसारावाल्याने मेहंदी मात्र क्यूट काढलेली आहे. आणि आता इकडे जेव्हा काव्या त्या लॅपटॉपकडे जाते आणि बघते तर सेशन संपलेलं असतं आणि ती पार्थला म्हणते म्हणजे एकदम हळू आवाजात म्हणते सेशन संपलेलं आहे. तर पार्थ तिला म्हणतो काय चाललंय तुमचं हे? कुठं लक्ष आहे? घरामध्ये अभ्यास होत नाही, अभ्यासावरती फोकस होत नाही म्हणून आरडाओरडा करता ना तुम्ही आणि घरामध्ये सगळेजण तुम्हाला अभ्यासासाठी सपोर्ट करतायत काव्या पण मग तुम्हाला टाइमपास सुचतोय. तर तेव्हा काव्या म्हणते टाइमपास नव्हते करत मी देशमुख तुमच्यासाठी असं ती बोलत असताना पार्थ म्हणतो माझ्यासाठी जर काही करायचं असेल ना तर मग अभ्यास करा. फक्त अभ्यास. झोकून देऊन तहानभूक विसरून फक्त अभ्यास. फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. हे बघा तुमचं एक स्वप्न आहे त्या स्वप्नाचा मी आदर करतो पण त्या स्वप्नाचा तुम्ही कधी आदर करणार आहात? काव्या घरामध्ये आईबाबांचा सगळ्यांचा माझ्यावरती ना विश्वास का आहे माहितीये? कारण ना मी धमाल करताना ना फक्त धमालच करतो आणि कामाच्या वेळी फक्त कामच आणि मी स्वतःला कधी सुद्धा अभ्यास करण्यात सूट दिलेली नाहीये आणि याच डिसिप्लिनमुळे मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे. हेच डिसिप्लिन मला पुढे नेतं. जीवाबरोबर ना माझा इतका चांगला बॉन्ड आहे पण जेव्हा मला कळालं ना की जीवा अभ्यासामध्ये कमी पडतोय तर मग मी तेव्हा ना त्याला त्याच्या कानाला धरून अभ्यासाला बसवलेला आहे आणि म्हणतो काव्या माझा ना तुमच्यावरती खूप विश्वास आहे. खूप मोठी झेप घ्यायचा प्रयत्न करताय ना तुम्ही मग त्यासाठी सराव गरजेचा आहे का नाही? आणि हे जे तुम्ही IAS व्हायचं स्वप्न बघताय ना ते ना लग्नानंतर खूप कमी मुलींना बघायला मिळतं. त्या स्वप्नाच्या मागे धावायला मिळतं. अहो काव्या तुम्हाला तो चान्स मिळालेला आहे. लक्ष द्या फोकस करा. आता ना मागे हटू नका. माझ्यासाठी ना एवढं करा. लग्नानंतर ना एक वेळ प्रेम नाही झालं तर चालेल पण लग्नानंतर ना मला तुम्ही IAS व्हायला हव्यात. असं तो बोलत असताना आता जीवा दरवाजा नॉक करतो आणि दरवाजा उघडतो आणि समोर बघतो तर हे दोघे सिरियस मूड मध्ये असतात आणि जेव्हा जीवा आता त्या दोघांच्याकडे बघू लागतो आणि त्यांना म्हणतो सॉरी मी चुकीच्या वेळेला आलो का? आणि नाही मी नेहमी चुकीच्या वेळी येतो असं तो बोलून चाललेला असतो. तर तेव्हा पार्थ आता पुढे जातो अरे नाही ये तू आतमध्ये ये असं म्हणून त्याच्या हाताला धरून आतमध्ये घेऊन येतो आणि विचारतो बोल तू काय म्हणतोयस? तर तेव्हा जीवा म्हणतो नाही काय नाही ऍक्च्युली ना मला नंदिनीने पाठवलेलं होतं आणि काव्याला म्हणतो तुम्हा दोघींची कुठली तरी कॉमन ज्वेलरी आहे आणि तिने मला सांगितले आणि मी विसरलोय तुझ्या लक्षात आले ना पण आणि ती ज्वेलरी तिने मागवलेली आहे. तर काव्या म्हणते कळलंय मला आणि म्हणते तुम्ही दोघे काम करा ना तुम्ही दोघे इथेच बसा गप्पा मारत मी नेऊन देते ताईला ज्वेलरी असं म्हणून ती चाललेली असते. तर पार्थ आता तिच्याकडे परत धक्क्याने बघत असतो आणि तेव्हा काव्या म्हणते म्हणजे तिच्या लक्षात आल्यानंतर ती परत थांबते आणि म्हणते नाही ऍक्च्युली आता मला जमणार नाहीये मी अभ्यासाला बसलेली आहे. अभ्यास झाला की मग मी जाईन ताईकडे असं ती आता पार्थकडे बघूनच बोलते. तर जीवा थोडस आश्चर्यचकित होऊनच तिच्याकडे बघत असतो. तर पार्थ आता काव्याला म्हणतो काव्या असाही आता अभ्यासामध्ये खंड पडलेलाच आहे तर तुम्ही ती ज्वेलरी घेऊन जा नंदिनीकडे नंतर जेवण करूयात एकत्र मग अभ्यासासाठी बसा. तर काव्या म्हणते हो तेही बरोबरच आहे आणि आलेच असं म्हणून ती आता पटकन ज्वेलरीचा बॉक्स घेते आणि तिथून नंदिनीकडे निघून जाते. तर आता जीवा लगेच पार्थला विचारलो काय रे काय झालं? काही भांडण वगैरे झाले का? तर आता पार्थ त्याला म्हणतो तू बस इथे मी सांगतो तुला. तर इकडे मात्र आता नंदिनी जीवाने काढलेल्या मेहंदीकडे बघून खूप आनंदित होत गुणगुणत वगैरे असते. इतक्यातच आता काव्या तिथे येते आणि काव्या तिथं आलेली असते तरी सुद्धा नंदिनीचं लक्ष मात्र तिच्याकडे नसते. तिचं लक्ष मेहंदीकडेच असतं. तर काव्या तिच्याकडे बघून हसत असते आणि जेव्हा नंदिनी तिच्याकडे बघते तर तिला धक्का बसतो आणि नंदिनी म्हणते अगं तू कधी आलीस? सॉरी माझं लक्ष नव्हतं. तर काव्या म्हणते मी आत्ताच आले. काय पण काय आज आमच्या ताई साहेब एक्स्ट्रा स्पेशल जरा सुंदर दिसत आहेत जास्तच आणि एक काहीतरी वेगळा ग्लो आलाय चेहऱ्यावरती असं नाही वाटत का? तर नंदिनी हसत म्हणते अगं काही काय बोलतेस? तर तेव्हा काव्या म्हणते काय हे मेहंदी वगैरे काय? तर तेव्हा नंदिनी सांगते अगं तेच ना डोहाळे जेवण आहे. तर तेव्हा काव्या म्हणते अगं काय तुझं? तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते अगं काव्या तुला माहितीये का अगदी जीवांच्या सारखं बोललीस तू. त्यांनी सुद्धा सेम शब्दामध्ये माझी फिरकी घेतली. तर काव्या आता थोडासा विषय बदलते आणि म्हणते काय ताई तू एवढी मेहंदी काढलेली आहेस डोहाळे जेवण आहे म्हणतेस पण कोणाचं आहे हे तू सांगतच नाहीयेस ना. तर तेव्हा नंदिनी म्हणते अगं सॉरी मी सांगते अगं आनंद निवास मध्ये माझी जी असिस्टंट आहे ना प्रीती तिचं डोहाळे जेवण आहे. तर काव्या म्हणते अच्छा
का? आणि परत आता नंदिनी आपल्या मेहंदीकडे बघतच असते. तर तेव्हा काव्या सुद्धा त्या मेहंदीकडे बघते आणि नंदिनीला म्हणते, "प्रीती ना?" असं म्हणून ती आता ते ज्वेलरीचे बॉक्स खाली ठेवते आणि नंदिनीच्या खांद्यावरती हात ठेवत तिला म्हणते, "पण ताई कसं आहे ना, आपण याच्या आधी मोहिते सदनमध्ये कैक रात्री जागून मेहंदीचे कोन हातामध्ये घेऊन सुंदर सुबक मेहंदी काढलेली आहे. पण ही अशी मेहंदी?" असं म्हणून ती आता हसू लागते आणि विचारते, "अगं काय आहे हे?" तर आता नंदिनी तिला सांगते, "अगं काव्या, ही मेहंदी ना जीवानी काढलेली आहे आणि बरं त्यांनी मला सांगितलं की डोळे बंद कर आणि मी पण वेडी डोळे बंद करून बसले त्यांच्या समोर आणि डोळे उघडूच देईनात आणि जेव्हा मी डोळे उघडले ना तेव्हा हे असं काढून ठेवलं होतं त्यांनी." असं म्हणून ती खूप खुश असते आणि म्हणते, "आय नो, आय नो, खूप सिंपल आहे मेहंदी, पण ठीक आहे गं काव्या. अगं मी पण सिंपल आहे ना, मग मला पण अशीच मेहंदी शोभून दिसते आणि तुला ना आत्ता ही मेहंदी सिंपल वाटते. पण खरं सांगू का, मेहंदीची जादू ती ओलसर असताना नाही, तर ती उतरवल्यावर कळते. आधी केशरी, मग लाल, मग हळूहळू गडद होत जात काळपट लाल जेव्हा होते ना, तेव्हा बघायची मेहंदी." असं ती अगदी जीवाचे शब्द काव्याला ऐकवते आणि त्या जीवाच्या शब्दांच्या मध्ये ती हरवून सुद्धा गेलेली असते आणि पुढे म्हणते, "तरीही मी विचारलं हा जीवाना, की काय हो अशी किती मुलींच्या हातावरती मेहंदी काढलेली आहे?" तर मला काय म्हणतात माहितीये का, तशी बऱ्याच जणांच्या हातावरती मेहंदी काढलेली आहे, पण जिने ना डोळे बंद करून माझ्यावरती विश्वास ठेवला ती तू पहिलीच आहेस. असं म्हणून ती खूप खुश होऊन तिला सांगत असते. तर काव्या सुद्धा ते सर्व काही शांतपणाने ऐकत असते आणि ती थोडी नाराज सुद्धा झालेली असते. तर आता नंदिनी तिला म्हणते, "अगं सॉरी सॉरी, मी पण काय वेड्यासारखं बोलत बसले." आणि तिला म्हणते, "काव्या, माझी छोटीशी मदत करशील का तू?" तर काव्या तिला म्हणते, "हो करते ना, बोल ना." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अगं प्रीतीसाठी ना मी गिफ्ट घेऊन ठेवलेलं आहे. नेमकं ना मी ते वरती कपाटावरती ठेवलेलं आहे. तेवढं काढून देशील का मला?" असं तिने सांगितल्यानंतर आता काव्या त्या गिफ्टकडे बघते आणि हो असं सांगते. तर जेव्हा आता काव्या ते गिफ्ट काढायसाठी पुढे जाते आणि तेव्हा नंदिनी इकडे परत मागे वळून त्या मेहंदीमध्ये हरवून जाते आणि तिला ती मेहंदी खूप आवडलेली असते. तर तेव्हा आता काव्या परत मागे वळून नंदिनीकडे बघू लागते आणि मनात म्हणते, "जीवाने ताईच्या हातावरती मेहंदी काढलेली आहे तर ती किती खुश आहे. देवा तिला असंच खुश ठेव." तर इकडे आता पार्थने जीवाला सगळं काही सांगितलेलं असतं. तर जीवा म्हणतो, "काय काव्या कडी पकोडे शिकत होती?" तर पार्थ म्हणतो, "हो, तेही अभ्यास सोडून. अभ्यासाला प्रायोरिटी दिली पाहिजे रे. अभ्यासाला मस्ती केलेली मला नाही चालत माहिती आहे ना." तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो, आता हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला चांगलं माहिती असेल आणि ते तेव्हा अरे गरजेचं सुद्धा होतं. अरे म्हणून तर मी अकॅडमिक्समध्ये पुढे होतो." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अरे तसंच ना मला काव्याने सुद्धा पुढे जावं असं वाटतंय. अरे मला ना त्यांना आय-एस झालेलं पाहायचं आहे. लाल दिव्याच्या गाडीत बसलेलं पाहायचं आहे. शेवटी रे करिअर महत्वाचं आहे. आणि तू सुद्धा मध्यंतरी काम सुरू केलं होतंस ना, ते बोरिवली चर्च गेटवरून तू बँड्राला जाणार होतास आणि तेव्हा त्या जीवाला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस तो पार्थला म्हणालेला असतो, की "मी जे काम करतोय ना त्यामुळे तुला नक्की माझा अभिमान वाटेल." आणि त्यानंतर आता ज्यावेळेस आनंद निवास पाहण्यासाठी लोक वगैरे आलेली असतात आणि नंदिनी त्याला म्हणत असते जीवाला, "ज्या कागदाच्या तुकड्यावरती तुम्ही सही केली तो माझ्या काळजाचा तुकडा आनंद निवास आहे. हे का नाही बघितलं तुम्ही?" आणि त्यानंतर जेव्हा ऑक्शन चालू असतं आणि सर्वजण बोली लावत असतात तेव्हा जीवाने तिथं येऊन 10 करोडची बोली लावलेली असते. तो क्षण सुद्धा आता जीवाला आठवतो आणि त्यानंतर नंदिनीने विचारलेलं असतं त्याला, की 10 करोड कुठून आणले तुम्ही? असं तो सगळं काही विचारात हरवून गेलेला असतो. तर आता पार्थ परत त्याला म्हणतो, "अरे तू म्हणालेला होतास, की दादा तुला ना माझा अभिमान वाटेल. पण नेमकं काय काम सुरू केलं होतंस तू?" तर तेव्हा जेव्हा आता त्याला म्हणतो, "हो अरे सांगणार आहे मी तुला. पण ते काम आहे ना अजून अरे संपलेलंच नाहीये. कंप्लीटच झालेलं नाहीये आणि सगळ्यात आधी ना मी तुलाच सांगणार." तर पार्थ आता चक्क म्हणतो, माझी सुद्धा बरीच कामं पेंडिंग आहेत. शाहूवाडीला पण जायचं आहे." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता जीवाला तर धक्काच बसतो आणि जीवा धक्क्याने विचारतो, शाहूवाडीला का?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अरे एका मित्राला ना कंपनी टाकून द्यायची आहे. त्याचं प्लॅनिंग करायचं आहे. मित्र जवळच आहे ना त्यामुळे मी स्वतः जाणार आहे." आणि पुढे म्हणतो, आणि मी काय म्हणतो, आपली शाहूवाडीची जागा आहेच. तू चल माझ्याबरोबर आपण दोघे जाऊयात एकत्र." तर तेव्हा जीवा म्हणतो, "आपली जागा" असं म्हणतो अडकळत असतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अरे शाहूवाडीची जागा जी बाबांनी तुझ्या नावावरती नाही का केली? केस जिंकली आपण." तर तेव्हा जीवा आता म्हणतो, "हो, हो, हो आठवलं मला. पण तुला अरे का अचानक का जायचं आहे तिकडे?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अरे त्या आपल्या जागेवरती ना कंपाऊंड नाहीये आणि गावाकडे कंपाऊंड नसल्यावर काय होतं माहितीये ना तुला? उगाच ना आपल्या जागेवरती कोणी ताबा मारायला नको." असं तो बोलत असताना आता जीवा मनात म्हणतो, "दादा तुला अरे कसं सांगू? ज्या जागेबद्दल तू बोलतेस ना ती जागा आता माझी नाहीच आहे. ती जागा मी विकली आहे अरे." आणि तेव्हा आता
पार्थ जीवाला म्हणतो, "अरे जीवा कुठं हरवलेला आहेस?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "अरे काही नाही, त्या जागेबद्दलच मी विचार करत होतो." "नाही मला काय वाटतंय माहिती का आता, म्हणजे तुला आता अजून बरं वाटत नाहीये, म्हणजे आत्ताच कुठे तू जरा रिकव्हर होत आहेस. तू पूर्णपणे रिकव्हर हो, मग आपण तिकडे जाऊ ना." तर पार्थ म्हणतो, "अरे त्याच्यामुळे बरीच कामं पेंडिंग राहतील." तर जेव्हा त्याला म्हणतो, "अरे कामासाठी तू तब्येतीची रिस्क घेणार आहेस का? अरे आधी पूर्णपणे बरा हो ना तू. जखमा अजून सुद्धा तुझ्या भरलेल्या नाहीयेत अरे." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अरे रिस्क कसली आहे त्याच्यामध्ये? मी झालोय ना पूर्णपणे बरा." तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो, "अरे असं तुला वाटतंय तू बरा झालायस म्हणून, पण तू अजून नाहीये झालेला बरा पूर्णपणे. तू आधी पूर्णपणे बरा हो, आराम कर. मग जाऊया ना आपण. आपल्याला अरे काय वेळच वेळ आहे आणि मला तू आता शब्द दे. तोपर्यंत तू कुठलाही लांबचा प्रवास करणार नाहीयेस. पूर्ण बरं व्हायचं आहे आधी तुला." तर तेव्हा पार्थ आता तयार होतो आणि म्हणतो, "बरं ठीक आहे. मी पूर्णपणे बरा झालो की मग आपण जाऊयात. पण मात्र नंतर एकत्र जायचं आणि धमाल करायची हां." असं त्यानं म्हटल्यानंतर जेव्हा हो असं म्हणत असतो, इतक्यातच आता पार्थचा फोन वाजतो आणि पार्थ फोन उचलतो आणि जीवाला म्हणतो, "1 मिनिट फोन आलाय." असं म्हणतो आता बाजूला जातो. तर जीवाला आता खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो मनात म्हणतो, "अरे जीवा तू या हसऱ्या चेहऱ्यामागे किती मोठं दडपण घेऊन वावरतोयस. नंदिनीपासून, पार्थदादापासून किती गोष्टी लपवलेल्या आहेस तू. ज्या दिवशी खरं काही ते या सगळ्यांच्या समोर येईल, तेव्हा काय होईल कोणास ठाऊक." असं तो सर्व काही विचार करत असतो. आणि आता इकडे काव्या ज्यावेळेस ते गिफ्ट काढत असते, तर तेव्हा ती मनात म्हणते, "मला आता भीती वाटते. खरंच खूप भीती वाटते. नंदिनी ताईने जीवामध्ये स्वतःला इतकं इन्व्हेस्ट केलेलं आहे. तिला ना माझा भूतकाळ कळल्यानंतर काय होईल?" असं म्हणून ती खूप घाबरत असते. आणि परत म्हणते, "पण कसं कळणार? जीवा आणि मी नंदिनी ताईला कधीच काहीच सांगणार नाही." आठवणींचे ठसे आणि संशयाचं दुःख आता उरलेलंच नाहीये. जीवाच्या छातीवरती माझ्या नावाचा टॅटू आणि मानिनी काकूंच्या मनात माझ्याबद्दल संशय नाहीये. पण मग आता असं काही नाही ना होणार, असं ती थोडीशी स्वतःच शंकेने बोलत असते. आणि इतक्यातच आता नंदिनी काव्याला आवाज देते आणि विचारातून बाहेर काढत म्हणते, "अगं काव्या, काढतेस ना गिफ्ट?" तर तेव्हा काव्या म्हणते, "हो ताई." आणि परत मनात बोलू लागते, "देवा काही अमंगल घडू देऊ नकोस. माझ्या भूतकाळामुळे ना नंदिनी ताईच्या सुखसुखी वर्तमानाची मेहंदी पुसली जाणार नाही याची काळजी घे देवा." असं म्हणून ती चक्क हात सुद्धा जोडते. आणि त्यानंतर ती ते गिफ्टचं बॉक्स काढत असते आणि ते गिफ्टचं बॉक्स वरून उघडं असतं आणि जेव्हा काव्या ते खाली करते, तर तेव्हा वरून सर्व काही सगळे गिफ्ट खाली पडतात आणि तेव्हा नेमकं नंदिनी ती पकडायला जाते आणि त्याच्यामधलं जीवा आणि काव्याचं जे हँडमोल्ड असतं तेच नंदिनी पकडते आणि तेव्हा नंदिनीची सगळी काही जी हाताची मेहंदी असते ती त्या हँडमोल्डला लागते आणि काव्या आता तिच्या हातामधून ते मोल्ड आपल्या हातामध्ये घेते आणि नंदिनीच्या मेहंदीकडे बघून परत आपलं तोंड फिरवते आणि ती खूप घाबरलेली असते. आणि तेव्हा आता तिला म्हणजे ते सगळे क्षण आठवू लागतात, ज्यावेळेस त्यांनी एकत्र भेटून ते हँडमोल्ड वगैरे तयार केलेलं असतं. आणि ती आता घाबरून मनात म्हणते, "माझ्या भूतकाळामुळे नंदिनी ताईच्या हे सुखी वर्तमान पुसलं जाणार नाही याची काळजी घे देवा." तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सर्वजण एकत्र बसलेले असतात. तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते, "अहो तुम्ही म्हणालात ना की उद्या तुमच्या आजींचा वाढदिवस आहे." तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो हो करेक्टच आहे, उद्याच असतो." तर तेव्हा नंदिनी सांगते, "त्याच्याबद्दलच आम्ही बोलत होतो." तर दुसरीकडे वसू रम्याला म्हणत असे, "इतके दिवस ना आपण ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो ते उत्तर आता मिळालेलं आहे." तर तेव्हा रम्या तिला म्हणते, "अगं यू मीन जीवाने घरामधले दागिने चोरून?" असं म्हणून ती जोराने ओरडूनच बोलत असते. तर तेव्हा आता वसू तिच्या तोंडावरती हात ठेवून तिला गप्पच करते. आणि आता इकडे या सगळ्यांचं चाललेलं असतं, तर तेव्हा मानिनी जीवाला म्हणते, "अरे जेव्हा आपण ना आजींच्या वाढदिवसासाठी ना त्यांच्या सगळ्या गोष्टींची मांडामांड करणार आहोत. त्यामुळे ना तुझ्याजवळ जो हार आहे ना तो सुद्धा काढून ठेव." आणि असं मानिनीने म्हटल्यानंतर आता जीवाला तर खूप मोठा धक्का बसतो, कारण जीवाने तर तो हार आनंद निवाससाठी विकलेला असतो. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.